हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा।
तोहार वाटी तो आनेगा सेवी तोहार वाटी तो आनेगा धारे हो नकारान भरी दान शुरदाता महाराज से संकल्प पावे सिद्धि महाराज से संकल्प पावे सिद्धि गरी राहे बुद्धि आरती भाई विठेवरे जाते पाऊले समान हे विठेवरे जाते पाऊले समान तो एक दान शुरदाता कामने मद धारिले निरूपा एक कामने मद धारिले मार्ग हासो पासु करू ये मिठे मरी जाति बाबे समान हे रे जाति बाबे समान कोटि एक दान शुरदाता चिंचवलीकर सेवे तो हरस वाटी तो अनेका सेवे तो हरस वाटी तो अनेका सेवे तो हरस वाटी तो अनेका सेवे तो हरस पाऊली समान
Hare
हा रस सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रानभरी विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राही बुद्धी याचे पायी विठेवरी याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता विठ्ठल विठाला 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 सेवितो हा रस वाटितो अनेक तोची एक दान शूरदाता विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमोजी आद्या ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जो जे स्वसविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी जोजे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझ पाय दोनी तिथे सद्गुरु तुझ पाय दोनी ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भाग गेला साक्षात परमात्मा मुझ भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकारा या दया करुणाकारा या दया करुणाकारा दया तुमचा डोळा रो पावन झालो चराचर करुणाकारा या दया करुणाकारा दया हे नमो ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजा वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये सेवितो हा रस वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका या घ्यारे होऊ नका रानभरी विठेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला विठ्ठल 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 सेवितो हा रस वाटितो अनेका तोची एक दान शूरदाता विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. आज किती वर्ष बहुत झाले. बऱ्याच वर्षापासून चालू असलेला हा टाकळी खंडेश्वरी येथील राम भक्त हनुमान यांच्या प्रांगणामध्ये हा जो काही सप्ताह रूपानं नामयज्ञ चालू आहे त्या सप्ताहामधील आज मला वाटतं 5व्या दिवसाची सेवा डुबल बापूंनी त्या दिवशी फोन केला. आपण टाकळीकर सर्वच मंडळी त्यात अगदी आता कोणाचं नाव कारण नाव घ्यायला पाहिजे सगळ्यांची कारण नाव घेतलं तर माझा तोटा नाही कारण ते पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे सगळ्याची नावं घेतली तर ते पुण्य मला मिळेल पण तुम्हाला जे पुण्य मिळायचे ते नावं घेण्यातच 11 वाजतील. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग बापूंचा फोन आला. बापूंनी सांगितलं म्हणलं तुमची तारीख कधी म्हणलं तुम्ही सांगता त्या दिवशी कारण आपला काही व्यवसाय म्हणून किंवा अगदी रोजचा असा विषय नाही. प्रेमाची मंडळी फोन आला आपल्या जवळ असेल आपल्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपलं सेवा करायची 2 तास आणि तुमचा परमार्थ होत असताना त्याच्यामुळे आपलाही परमार्थ होतो. बरं बऱ्याच वेळेला असं होतं काल परवा दिवशी 11 तारखेला मुळेवाडीला कीर्तन होतं. पोरांनी स्टेटस ठेवलं होतं. तिथं असं झालं पहिल्या दिवशी सप्ताह आणि वस्ती 20 कुटुंबाची वस्ती कवडाना रोडला आणि पहिल्या दिवशीचं म्हणलं पहिल्या दिवशी थोडं अस्तव्यस्तच असतं म्हणलं आपल्याला सेवा आहे सांगितली तारीख सेवेच्या हिशोबाने गेलो पण ते लोकांचं असं हे झालं त्या भागामध्ये पहिलीच वेळ जायची होती. रघुबाबाचं कीर्तन म्हणलं रघुबाबाचं कीर्तन पाहण्यासाठी खास अजून लोक आली. पहिल्या दिवशी 250-300 लोक तिथं त्या प्रांगणात गर्दी म्हणजे बसायला जागा नाही एवढं कारण एक वेगळं वाटतं ना. बाकीचं हे राजकीय क्षेत्र असेल धंद्याचा विषय जो काय आहे त्याचे ते आमचे नीट नसतात कॉन्ट्रॅक्टर पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतात आणि त्यातून हे कसं तिकडं पाऊल कसं आलं. हा पण एक आहे की आपल्याला आता शेतकऱ्याला काय वाटतं माझ्या मुलानं माझी शेती इकावा का करावा बरोबर ना. नोकरदार एखादा माणूस आहे त्याला काय वाटतं की मी आता एखादा अव्वल कारकून झालो माझ्या मुलानं काय व्हावं संजय भाऊ तहसीलदार व्हावं कलेक्टर व्हावं MPSC UPSC त्यांनी सुटावं. प्रत्येकाला असं वाटतं की आपला वारसा आहे तो मागच्यानं त्याच्यापेक्षा आणखी दुपटीनं चांगल्या पद्धतीने चालवा. मग आता जर ह्या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी वारसाप्रमाणे सगळ्यांनी चालवत असं जर असेल तर अध्यात्माचा वारसा का चालू नाही पोरांनी पुढं जरूर चाललं. आणि म्हणून की वडील भजने होते आणि ते दत्तवान वगैरे आहेत आणि त्यांच्या बोटाला धरून आपल्या भजनाला घेऊन जायचे आणि त्यांनी केलेले संस्कार बंद पडू द्यायचे नाहीत. तो वसा आणि वारसा चालवत ठेवायचा कारण त्यांचं दैवत कोणतं होतं त्यांचा व्यवसाय माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत
माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ कृपाळू हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ कृपाळू हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ किंवा माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरण सेवा म्हणजे वडिलांनी जे काही वसा वारसा त्यांनी जपलेला होता तो जर व्यवहारातला आपण जर चालवा अशी अपेक्षा असेल तर तो चालवायचा आणि त्यांनी जे केलेले संस्कार आहेत ते पुढे चालू ठेवायचे ह्या उद्देशाने खऱ्या अर्थानं ही आजची सेवा आहे किंवा ह्या क्षेत्रामध्ये माझं पदार्पण आहे विठ्ठल आणि म्हणून की आज सेवेसाठी घेतलेला अभंग हा देहू निवासी वैराग्याचे महामेरू आणि जगाचे गुरु जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आणि जड जीवाला खऱ्या अर्थानं व्यवहारात वागत असताना कशा पद्धतीने वागलं पाहिजे ह्याचा निरोप घेऊन आलेला त्यांचा स्वतःचा अनुभव प्रतिपादित केलेला हा आज अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारी होऊ नका भरे विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला जड जीवाला सांगतायत एक तर मला एखादी गोष्ट कळाली तर मी कुणाला सांगू नये नाही का तसंच मरून जावा काही लोक आहेत जुनी औषधं होती बघा नाही कोणाला सांगितलं मरून गेली ती औषधाने गुणकारी औषधं होती हा पण ती महाग कोणाला सांगून नाही गेली मग असं करावं का तुकाराम महाराज म्हणतात अनुभव आले अंगा तो या जगात आवी तसे किंवा जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन आपल्याला एखादी गोष्ट जर माहीत झाली ती जर फायद्याची असेल तर ती नक्की सांगावी ना समाजाला म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो मला अनुभव आहे की हा जो भक्तिरस आहे तो जर प्राशन केला इतर सगळे रस घेण्यापेक्षा आणि नको त्या धुंदीत जगण्यापेक्षा हा हरिनामाचा रस जो आहे तो जर घेतला तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं कल्याण आहे आणि मग तो मला मिळालेला आहे आणि मी तुम्हाला वाटतोय मग दुसरी गोष्ट सांगतायत की ज्याच्यासाठी तुम्हाला कल्याणाचा मार्ग जो आहे तो काय तर ज्याची विठेवरी पाऊले समान आहेत असा जो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे